हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यांना सर्वप्रथम जय महाकाली. आणि बघा, आज नाही का आता झालेली आहे दुपार, चहा पाणी आमचं झालेलं होतं आणि आज काय बनवू स्वयंपाकाला असा विचार चालला होता. तर भात बनवलेला आहे मी. तर कामाला सुरुवात करण्याआधी म्हटलं तुमच्याशी बोलते. आता 2-3 ताईंचे मला कमेंट आले होते की ऋतुजा पास झाली का. तर तुम्हाला माहीतच आहे, ऋतुजा त्यावेळेला खूप आजारी होती आणि त्यामुळे ऋतुजाचे 2 पेपर गेले. ठीक आहे, त्याच्यामुळे ऋतुजाने पेपरच नाही दिले तर पास होण्याचा प्रश्नच नाही, कारण पेपरच नाही दिले ना. तर आता तिला नेक्स्ट टाईम तिला आता पेपर देऊन, आता हे बोर्डाचे पेपर होते 12चे, तर नेक्स्ट टाईम तिला पेपर देण्यात येईल आणि मग ती क्लिअर होऊन जाईल. तसे आता पुढे ॲडमिशन करायचं आमचं सगळं प्रॉब्लेमच होता की आता तिला ग्रॅज्युएशन जर करायचं आहे तर आता ॲडमिशनचा आमचा पैशांचा तर प्रॉब्लेम आहेच. म्हणून जरा थोडंसं आम्ही थांबलो आहे. जे पण होतं चांगल्यासाठी होतं म्हणून आम्ही थांबलेलं आहे. आणि माझा विचार चालू आहे की मुंबई किंवा पुणे असं आम्हाला शिफ्ट व्हायचं आहे, कारण आम्ही इथे खूप वैतागलेलो आहे नागपुरात आता आम्हाला राहायचंच नाही आहे. आणि जिथे पण आता आम्ही राहतो ना, तिथून पण मी सोडण्याचा विचार करत आहे, कारण शेजारी पाजारी चांगले आहे नाही आहे. तर इतकी वैतागलो आहे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवेलच की काय झालं. नेहमीचंच आहे, आता जवळपास 1.5 वर्ष होत आले मी इथे राहत आहे. आणि इतकं म्हणजे आजूबाजूवाले नाही का, म्हणजे कसं आहे, इथे घरं पण छोटी छोटी आहेत आणि जी समोरची गॅलरी असते ना, म्हणजे कॉमन गॅलरी सगळ्यांच्या घरासमोर, ती खूपच छोटी आहे. आणि दारामध्ये कचरा टाकणं हे करणं, आणि जी आमच्या समोरची बाई होती ना, म्हणजे तिलाच नाही तर सगळ्याच लोकांना कसं आहे ते, म्हणजे जिथे आम्ही राहत आहे तिथली तुम्हाला गोष्ट सांगते. तिथे एकामेकाला कुणी कुणाला राहू नाही देत. आम्ही किरायाने राहतो म्हणून नाही आहे, इथं प्रत्येकाचंच एकमेकांशी पटत नाही आहे. प्रत्येक लोकांमध्ये इथं भांडणं आहे आणि खूप कपडे फाडू भांडणं आहे, असे आहेत लोक. तर मग कसं आहे, आपण अशा लोकांमध्ये नाही राहू शकत ना जास्त दिवस. तर मी रूम पण शोधत आहे आणि रूम शोधण्याच्या ह्याच्यामध्ये मी हा विचार करते, जर मी रूम शोधतच आहे तर नागपुरात आता बरेच वर्ष मुलांच्या स्कूलसाठी ह्याच्यासाठी मी इथे राहिली, माझं काम पण होतं. तर मी विचार करते दुसऱ्या सिटीमध्ये का होईना आपण फोटोग्राफी काम शोधू पण शकतो आणि वरून मुलांच्या कॉलेजसाठी पण तिथे काही ना काही होऊनच जाईल, म्हणजे तिथे चांगले कॉलेजेस वगैरे मिळतील. तर मी प्रयत्न करते, बघू आता पुढे काय काय होणार आहे ते. आणि आता चालली मी कामं करायला. आणि भाजीपाला अजिबात नाही माझ्या घरी, तर भाजीपाला आणायचा आहे मला. आणि बघू जमलं तर मला डीमार्टमध्ये पण जाईल, कारण तेल पण आहे. तेल नाही द्या, तेल संपलं आहे ना. तर असं आहे बघा, तब्येत बरी नव्हती ना, तर कुठे जात नव्हती, भाजीपाल्याची प्रॉब्लेम होत होती. कसं पण घरी आम्ही तसे पण करून घेतलं ॲडजस्ट जे पण आहे ते. आणि तुम्हाला सांगते, लॉकडाऊन नाही सॉरी, आता हे जे आपलं युद्धाचं चालू होतं ना, भारत पाकिस्तान युद्धाचं, तर त्याच्यामध्ये नाही का आम्ही थोडंसं डाळ तांदूळ असे आणले होते, तेवढेच कसं तरी चालवलं. आता बाकीचं आता तेल वगैरे सगळं संपलेलं आहे. जसं लागेल तसं तर थोडं थोडं आणत जावं. आता मी तेल वगैरे आणायला चाललेले आहे. आमच्या चपल्या पण तुटलेल्या आहे. तर आता पावसाळ्यामध्ये कसं आहे बघा, पावसाळी चप्पल घेते म्हटलं, कारण चप्पल घेते म्हणत नाही का, राहूनच राहील. कुठेच गेली नाही मी, कुठेच इतके दिवस झाले नाही. इतकी तब्येत खराब होती ना तुम्हाला सांगू, म्हणजे ब्लिडिंग झालं की 2-3 महिने माझ्या असेच जातात. म्हणून मी ना ब्लिडिंग म्हणजे झाली नाही पाहिजे याची खूप काळजी घेते. पण आता तेच गाडीवर जास्त बसणं करणं, त्याच्यामुळे मला प्रॉब्लेम होतच ना. तर आता बघा, आज मला जायचं आहे डीमार्टमध्ये पण. तर तुम्ही राहा कंटिन्यू. तर मी जाते, भांडे वगैरे घासते आणि थोड्याच वेळात भेटू आपण. स्टे ट्यून. चांगलं आहे, तू सांग ऋतू. हां खा, चांगलं आहे ना. साधाच बनवलं आज. खातो मी. तर बघा, आता इथे आमचा नाश्ता पाणी वगैरे झालेला आहे आणि आता चालली मी भांडे घासायला. इतका कंटाळा आला मला, म्हणजे तब्येतीपायी नाही का, आता तेवढी अंगात ताकद नाही आहे माझ्या. पण कामं खूप करायचे आहे, कामं सगळे आटपून मग मला जायचं आहे. कामं बघा माझ्या घरची किती पडलेत ते. तर बघू शकता इथे बघा, भांडे असे पडू नये एवढे सगळे भांडे घासायचे आहेत. कामं खूप पडली आहेत. अरे इथं नको करू, नाही पाणी ते पटकन थांबत आहे. पाणी पावडर टाकावीच लागेल ना आपल्याला. कचरा तर काही अडकत नाही, तरी पण स्लो पाणी जाते नाही.
काय करणार, प्रॉब्लेम असतोच नेहमी. पावडर तर किती टाकणार आहे, पावडर महाग येते अजून, पावडर खूप महाग येते. जाऊ दे, एनिवेज हँडवॉश पण संपलाय. आता घासतो भांडे. कोणता स्क्रच बाईट वापरते का? अरे तो बेसिन घासायचा वापरला, भांड्यांचा नाही घातला. भांड्यांचा हा आहे, तो होता दुसरा. जाते पाणी हळूहळू, जाईल म्हणा. तसं काय अडकलेलं तर नाही आहे, काहीच नाही आहे तसं पण तरी पण पाणी आहे, साफ पाणी. ते पावडर आणावी लागेल. साफ पाणी ते लवकर लवकर जात नाही ना, तसं इथं आहे. गॅलरीमध्ये घासता पण नाही येणार भांडे. मला वाटलं गेलं पाणी, म्हटलं. हां, नाही नाही पाणी नाही गेलं, ते बेसिन झाला क्लिअर म्हटलं. ओके ओके. हां ऋतुजा, तू यायचं राहू दे ना, मला तेवढी गाडी नाही चालवता येणार. ठीक आहे, मी आणि कोमल जातो, भाजीपाला घेऊन येतो. ठीक आहे, डीमार्टमध्ये काय करूया, डीमार्टचं कॅन्सल करूया का? हो, पण तिथं तेलच घ्यायचं बस आपल्याला. तेलच घ्यायचं इकडे बाहेर. तिथे स्वस्त भेटते जरा तेल, हां, काही रुपयांनी, म्हणून तिकडे चाललो तर तिकडे घेतो, इथे खूप महाग देते ना. ते सगळ्या गोष्टीचे रेट जास्तच आहे. तेच तर. जाऊ दे, भांडे घासतो. हो, तू भांडे कर. तू कर आंघोळ वगैरे मग. हो, मी आंघोळीला बघा आता इथे भांडे झालेले आहेत. तर आता चालली मी भाजी मार्केटमध्ये भाजी घ्यायला. तर हा कंटिन्यू व्हिडिओमध्ये. तर आता आम्ही ना इथे पावसामध्ये फसलेलो आहोत. तर घरी कधी जाणार आहे माहिती नाही. पाणी पाणी, पाऊस पाऊस, हर पाऊस. जगह पाणी पाणी, सगळीकडे पाऊस पाऊस. किती जोरात येते ना. इथे समजते जोरात पाऊस येत आहे लाईटमध्ये. अरे मला वाटतं की इकडे इकडे. अगं मम्मी, गाडी चालवण्यात लक्ष आहे माझं. तर आता बघा, आधी मी घरी आणि पूर्ण भिजली आहे, पूर्ण ओली झाली बघा. तर आता करते स्वयंपाक. मुलांना लागली आहे भूक, तर स्वयंपाक वगैरे करते. पूर्णच्या पूर्ण अशी ओली होऊन गेली. इतका पाऊस आला, तुम्हाला सांगते, इतका पाऊस आला आणि छान वाटलं. वातावरण एकदम शांत आणि गार झालेलं आहे. मस्त वाटत आहे. आता उन्हाळा जरा कमी झाल्यासारखं फील होत आहे. तर आता भाजीचं काय आणलं तुम्हाला मी दाखवते. बघा, इथे वांगी आणलेली आहेत, काढून ठेवली वांगी, गाजर. आणि पाऊस होता ना, त्यामुळे इतकं स्वस्त मिळालं, तुम्हाला सांगते. भाजीचं काय बनवू ऋतुजा? मी कोणती भाजी खातो? मला सगळ्या भाज्या आवडतात. तर ही भाजी. आणि ही पण वांगी आणलेली आहेत. ही काट्याची वांगी आमच्या कोल्हापुरात मिळतात बघा, ही वांगी. तर ही आधी बनवून घेते ही वांगी मी. ठीक आहे, ओके. त्याच्यावर हे ओलं करून ठेवून देते. ठीक आहे, पाणी ग्लास आहे तिथे. तर आता भाज्या बघा सुकतात ना भाज्या, म्हणून थोडंसं भाज्यांना प्रोटेक्ट करत आहे मी. हो, देत आहे थांब. भाज्या थोड्याशा हे करून ठेवते. ठीक आहे, चल आता वांगे बनवते मी. ठीक आहे, ओके. तर आता बघा चालली वांगे बनवायला. ऋतुजा काय करताय तू आता? ड्रॉइंग करते. ओके, कर ट्राय. ठीक आहे, हो, तोपर्यंत मी स्वयंपाक करते. ठीक आहे. हं. थकली अशी ना मम्मी तू? हो,
हो आता काय करू, भूक लागली आहे ना. हो. आधी आराम करून घे ना तू. नाही आधी मी करून घेतो. हा. मग मी हं? ते बनवून घेतो. भाजी पोळीच बनवत आहे. ओ. तरी पण आराम करून घे ना. पाठ तर दुखत आहे माझी पण. हं. हे इथे कुटिंग चालू है ना. पहले उसको भाज लो, फिर उसको कूट लो, फिर उसको गरम खोल के तेल में डाल दो, नहीं का? झाला? हो किती वेळ लागतो ह्याला? लगेच होईल. हे इथे ऑलरेडी रेडी आहे थोडंसं, आहे ना. थोडंसं इथे आहे, इथे मम्मी अजून बनवत आहे, इथे कढई आहे, तिथे बेलन आहे आणि इथे मम्मी आहे. काय बनवत आहे मम्मी? भरले वांगे भरले वांगे? खायचे आहे ना तुला? हो, तेच खायचंय मला. टेस्टी लागते वांगे खूप. काय झालं? म्हणून चांगले नाही वांगे. हा. ते पण धुवून घालतो वांगे. हो कमी पडले तर मग वांगे तुला. हो, मला खूप आवडते. खूप दिवसांनी बनवते ना आपण. खूप टेस्टी काचेचे लागते. वांगे मिळत नाही. हा. मिक्स करून घ्या मम्मी. हो झालं मम्मी? हो पाणी टाकताय? थोडंसं हो ओलं व्हायला तसं तेल टाकतात पण काही हा. गरज नाही आहे. हो. हे सगळं मिक्स खूप ऑइली होऊन जाईल नाहीतर भाजी. वांग्यात भरून टाकला मसाला. अबे देखो मम्मी बना रही है खाना. तुमको पसंद है ना? हाँ हम्म? हाँ. हम्म. वांगे फ्राय होता है ना. वांगे होतात काय? हो. हे गेली मिरची पावडर. टाकून दे. बनवली भाजी. हे आ गया पाणी. ह्याला पाणी. आता पाणी जाईल याच्यामध्ये. बघ भरलं वांगं. टेस्टी. टेस्टी आहे? हो गुड टेस्टी आहे. हो ना? सर्वच टेस्टी आहे. हां. चला ज्यादा खा. दिसतं त्याच्यात 10 गुणा ज्यादा टेस्टी आहे ना हां, मम्मी. खाऊन सांग कसं बनलंय. तू सांग. मस्त बनलंय ना? मस्त वाटतं. खूप टेस्टी आहे. ठीक आहे नमक पण ना कमी नाही आहे, बरोबर आहे. तर आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. खूप थकलेली आहे मी, खूपच थकून आलेली होती. तरी पण मी स्वयंपाक केला आता आणि आम्ही जात आहोत झोपायला. इथेच व्हिडिओचा मी एंड करत आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. बाय.